नमस्कार, तुम्ही बघत आहात ग्रोमोर वाहिनीचं संध्याकाळचं सेशन आणि या सेशनमध्ये आपण आज दिवसभरात मार्केटमध्ये काय खेळखंडोबा झाला ते बघणार आहे. म्हणजे मिड कॅप, निफ्टी, बाकीचे सगळे स्टॉक्स आणि एक ओव्हरव्ह्यू घेणार आहे की आज दिवसभरात काय उलाढाल झाली, एफ आय आयजनी काय केलं, डी आयजनी काय केलं आणि एकंदरीत काय खेळखंडोबा झाला ते. ठीक आहे, सर्वात आधी निफ्टी 50चा शिरच्छेद करूया. बघूया नक्की काय झालं आहे निफ्टीमध्ये. कालचं आपलं प्रेडिक्शन बरोबर ठरलं का नाही. ठीक आहे, ही 15 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. आता एक दिवसाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. ठीक आहे, तर एक दिवसाच्या टाईम फ्रेमवरती आलो. तर कालचं आपलं प्रेडिक्शन काय होतं, कोणते कोणते लेवल्स दिले होते. 3 लेवल्स दिले होते. ठीक आहे, पहिलं तर 200 EMAचा एक लेवल होता इथं, आणि एक होता सायकोलॉजिकल लेवल 25,000चा, आणि एक मग खालचा लेवल दिला होता. ठीक आहे, तर नक्की काय झालं 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊ आता. ठीक आहे, तर आपण आलो आहे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. दिवसाची सुरुवात पडझडीने झाली. ठीक आहे, तर सुरुवातीला बघू शकता की मार्केट खालच्या बाजूने चाललं होतं. खालच्या बाजूनी यांनी स्ट्रेंथ कुठे घेतली बघा, जवळपास 25,000वरती. 25,000चा जो सायकोलॉजिकल लेवल होता ज्याच्याबद्दल आपण काल बोललो होतं, तिथंच त्यांनी ॲक्च्युली स्ट्रेंथ घेतली आणि मार्केट वरती जायला लागलं. वरती परत एक रेजिस्टन्स भेटला आणि विकनेस आला. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण कशी ट्रेडिंग करू शकलो असतो. ठीक आहे, तर वरचा जो 20 डे EMAचा हा जो लेवल होता ना, इथपर्यंत मार्केट वरतून एवढं पडत आलं. एक मिनटं थोडं झूम आउट करू. जर बघितलं तर मार्केट एवढ्या वरतून, हे बघा मागं किती बेकार पडले, तर एवढ्या वरतून जर का मार्केट 200 EMAला टच करायला येते तर तो लेवल परत एकदा टेस्ट होणारच आहे. टेस्ट होणार याचा अर्थ काय, तर हे बघा मार्केट इथपर्यंत आलं, एक सपोर्ट होता त्याच्यामुळे थोडंसं किती थांबलं. आता हे तोडून जर का खाली आलं, खाली आपल्याला कन्फर्मेशन कुठं भेटलं, तर ही जी कॅन्डल रेड कॅन्डल खाली क्लोज झालेली, ही वाली ही अवदसा खाली क्लोज झालेली, त्याच्यामुळे मार्केट पडणार हे कन्फर्म झालं. आणि पडणार कुठपर्यंत पडणार, तर 25,000पर्यंत. तर याच्यामधून जेवढे पण पुट्स होते तिथं आपण ट्रेड करू शकत होतो. एकतर एक्सपायरी जवळ आली त्याच्यामुळं पुट्स एकदम स्वस्तमध्ये भेटते आणि एकदम बऱ्यापैकी वरती चालले. तर याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी प्रॉफिट करू शकला असता आणि इथं स्टॉप करायचं होतं. आता इथं स्टॉप झाल्याच्यानंतर परत मार्केटने रिकव्हरी दाखवली. तर रिकव्हरी कुठपर्यंत दाखवणार, हा रेजिस्टन्स आहे इथपर्यंत, याच्या थोडंसं वरती गेलं. ठीक आहे, तर वरती EMA पण होतं, त्याच्यानंतर परत विकनेस आली आणि एक कन्सॉलिडेशनमध्ये गेलं मार्केट. तर कालचे लेवल्स आपले एकदम उत्तम प्रकारे फॉलो झालेले आहेत. आता उद्या मार्केटची क्लोजिंग बघा कुठं झालेली, एकदम हा जो सपोर्ट होता का तोच आता रेजिस्टन्स बनला आहे. तर इथं जर का मार्केटनी टाईमपास केला, क्लोजिंग जरी ओपनिंग जरी खाली झाली, त्याच्यानंतर मार्केट हे अप्रोच करायला लागलं तर परत खाली पडण्याची दाट शक्यता आहे, कारण रेजिस्टन्स आहे. आणि जर मार्केटनी सुरुवातीच्या 15-20 मिनटं किंवा अर्धा तास इथंच टाईमपास केला, वरच्या साईडला ब्रेकआउटचं दिसलं असला पॅटर्न, किंवा मग जरसा कसा हायर लो दिसला आणि वरच्या साईडला ब्रेकआउट दिसत असलं, तर वरच्या बाजूला मार्केट जाऊ शकतं. मार्केटमध्ये बुल्स येऊ शकतात आणि मार्केटवरती किती जाईन हे सांगता येत नाही, कारण एवढ्या फॉलच्या नंतर एक रिकव्हरी येते ना, तेव्हा ती रिकव्हरी लय बेकार असते. मार्केट म्हणजे पैसाच छापून देतं, कारण सगळेजण एकतर हे बघा सायकोलॉजी समजून घ्या, मार्केट एवढं पडले, याच्या आधी पण खूप पडले, तर सगळे लोक आहे ना पुट्स घेऊन बसलेले असतात आणि सगळे सेलच्या बाजूचा माइंडसेट असतो. त्याच्यामुळे सेलच्या बाजूचा जो पण एवढा मोठा पैसा आहे ना, हा एवढे लोक भरपूर पोटभर खाऊ शकतात. त्याच्यामुळे हा पैसा इकडे ट्रान्सफर होणं महत्त्वाचं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मार्केट किती वरती जाईन इथून ते सांगता येत नाही. पण जर का मार्केटने इथून टाईमपास केला आणि खालच्या बाजूला ब्रेकआउट आलं, तर पहिला आपला लेवल 25,000 आहे, दुसरा लेवल मग आपला 24,600चा असेल. ठीक आहे, तर पहिल्या लेवलवरतीच आपण समाधान मानलं पाहिजे. आता पुढं अजून बघूया. भारत कोणती कंपनी आहे, भारत कोल. ठीक आहे, आधी गोल्ड बघूया. गोल्डचं पण एक थोडं ॲनालिसिस. गोल्ड पण काय बेकार वाढते, हे सगळं ट्रम्प तात्यांची कृपा आहे. हे जे गोल्ड एवढं असं वाढलेलं आहे, सगळी ट्रम्प तात्यांची कृपा आहे. त्यांनी जे ग्रीनलँडला घ्यायचा विडा उचलला आहे, जसा अफजल खान यांनी उचलला होता शिवाजी महाराजांना मारायचा, तसा जो ट्रम्पनी विडा उचलला आहे की ग्रीनलँड काबीज करायचं. आणि त्याच्यामुळे त्याचं जे युरोपियन युनियनबद्दल तंटा चालला आहे, हे त्याच्यावर टॅरिफ लावते, ते याच्यावर टॅरिफ लावते, मध्येच कोणतरी चायना उतरते, मध्येच रशिया पण काहीतरी बोलते. पण या सगळ्यामध्ये आहे ना, मी आज काय ऑब्झर्व केलं की जर्मनी पण मध्ये पडू शकते. जर्मनी जर का मध्ये पडलं, त्यांच्याकडे एकतर न्यूक्लिअर पॉवर आहे, त्यांची सेना पण जास्त मजबूत आहे, ते युरोपियन युनियनचा भाग आहे. त्याच्यामुळं जर्मनी जर का या युद्धामध्ये पडलं, तर वर्ल्ड वॉर 2 जसं जर्मनीने केलं तसं वर्ल्ड वॉर 3 करण्याचं भाग्य पण जर्मनीच्याच पदरात पडेल. आणि ह्यावेळेस रशिया पण त्यांच्यासोबत आहे आणि चायना पण त्यांच्यासोबत आहे. ठीक आहे, तर हे होतं गोल्ड. तर टाटा स्टीलवरती थोडी नजर टाकूया. टाटा स्टील पण पडतंय थोडं रिकव्हरी. आज काय झालं, आज थोडं कन्सॉलिडेशनमध्येच आहे. हा जो डार्वस बॉक्स दिसतोय, डार्वस बॉक्समध्येच हे ट्रेड होतं आहे. ठीक आहे, तर आता दुसरी कंपनी वॉचलिस्टमध्ये गेलो. मिड कॅप बघू जरासं, मिड कॅपमध्ये काय उलाढाल झाली. ठीक आहे, प्रीमियम घ्यायचा असला तर घेऊ शकता, आपण प्रीमियमला मानत नाही. ठीक आहे, तर मिड कॅपमध्ये पण सेम पोझिशन होती, सेम सिच्युएशन आहे निफ्टीसारखी.
पडझड झाली, थोडी रिकव्हरी आणि असं कन्सॉलिडेशन पॅटर्न. हा पॅटर्न ओळखता येतो का बघा. ठीक आहे. तर स्मॉल कॅपमध्ये पण जवळपास सेम सिच्युएशन. आणि कालचा आपला जो हे होता, हा जो खाली दिसतोय ना, हे हिरवं दिसतंय का, हे काय आहे, हे गायबाण्यासारखं मी काल काहीतरी काढलं होतं. काय होतं आहे, तर हा झोन होता सपोर्ट दाखवण्याचा आणि एक्झॅक्टली याच्या मिड पॉईंटला येऊनच मार्केटनी स्ट्रेंथ दाखवली. आता उद्या जर वरती एक रेजिस्टन्स आहे, खाली हा झोन आहे, तर इथं मार्केट असं टाईमपास करू शकतं आणि जिकडं ब्रेकआउट देईन तिकडे जाऊ शकतं. पण याच्यामध्ये महत्त्वाचं काय माहिती का, इथं तुम्ही पैसा छापू शकता. हे स्मॉल कॅप आहे, कसा पैसा छापणार, मोस्ट ऑफ द टाईम्स हे निफ्टीला धरूनच चालतं, म्हणजे बऱ्यापैकी. आणि जर निफ्टीचं बघितलं तर निफ्टीच्या पहिल्या मार्केट चालू झाल्याच्यानंतर 15 ते 30 मिनिटामध्ये आपल्याला डिसिजन कळेल की मार्केट वरती जाते का खाली जाते. पण तोपर्यंत याला एवढा वेळ नाही भेटणार की इथं एक डिसिजन घेऊ वरती जायचं की खाली जायचं. त्याच्यामुळे जर निफ्टी फॉलो व्हायला लागलं तर हा पण फॉलो येणार आणि या झोनला ब्रेक करणार. जर मी निफ्टीने स्ट्रेंथ दाखवली जिथं मी दाखवलं होतं, तर थांबा एकदा जाऊन बघूच. निफ्टी ओके, निफ्टी 50. तर निफ्टीने जर का स्ट्रेंथ इथं टाईमपास केला आणि स्ट्रेंथ दाखवली, कारण हा गॅप लय छोटा आहे, मार्केट एवढ्या वेळ एका जागी थांबणारच नाही. इथं टाईमपास करून एकतर वर जाईल खाली जाईल, हा डिसिजन लवकर येईल आणि हा डिसिजनवरती आपण स्मॉल कॅपवरती ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. तर डॉलर इंडेक्स पण बघू. डॉलर इंडेक्स पण बऱ्यापैकी पडला आहे. ठीक आहे. हा पडला म्हणजे हे सगळे डॉलरचे हे जे कमोडिटी, हा जो सर्कल काढला आहे ना, हे सगळे गोल्ड आहे, क्रूड ऑइल आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, हे सगळे कमोडिटी झाली. आणि पैसा जो होता ना स्टॉक मार्केटमधला, करन्सीमधला, बॉन्ड्समधला, नाही सॉरी बॉन्ड्स इथं नाहीत, बॉन्ड्सवरतीच येतात, बॉन्ड्समधला इथं हा सगळा पैसा इकडे ट्रान्सफर होत असतो. त्याच्यामुळे हे पडझड दिसलेली इथं. ठीक आहे. तर झालं गोल्ड, झालं टाटा स्टील, झालं जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस. एकदा बघू. हे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस याच्याबद्दल माझ्या मनात खूपच जास्त म्हणजे माझा विश्वास गेन केला होता, तो जरासा तुटायला आलेला आहे. डेली टाईम फ्रेमवरती जर का गेला आपण तर बऱ्यापैकी रेड कॅन्डल दिसतील. हे सगळं कशामुळे माहीत नाही, पण याने एक डाऊन साईडला ब्रेकआउट दिलेला आहे आणि खालीच चाललं आहे. जाईन कुठपर्यंत, इथपर्यंत. इथून रिकव्हरी बघायला भेटू शकते. ठीक आहे. तर बघूच. सॅजिलिटी हे जे काल डिस्कस केलं होतं, हा अजून पण एका बॉक्समध्येच आहे. अजून स्विंगसाठी मी हा ट्रेड दिला होता, या बॉक्समध्येच हा ट्रेड होता. अजून पण वरती ब्रेकआउट भेटेल 100% नाही, पण माझा एक विश्वास आहे की भेटायला पाहिजे. ठीक आहे. भेटला तर बऱ्यापैकी स्विंगमध्ये पैसा कमवू शकतो. ते RNB डेनिंग्स सेम सिच्युएशन याची, वरच्या बाजूला ब्रेकआउट भेटेल या बॉक्सच्या बाहेर पडल्याच्यानंतर. ठीक आहे. तर अजून एनविडिया आपण बघू, मजा येईल ॲनालिसिस करायला. तर एनविडियाचा स्टॉक आहे ना, हा जास्त हालचाल करत नाही, कारण एवढी मोठी कंपनी आहे, एवढं मोठं मार्केट कॅप आहे. हालचाल करण्यासाठी याला खूप जास्त हे लागतं, खूप जास्त पैसा लागतो. तर बघू शकता सध्या प्री ओपनमध्ये हा अपच दाखवतो आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, विकनेस याच्यामध्ये पण आहे, कारण आता टेस्लामध्ये पण विकनेस आहे. आपल्या देशातली सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स, कुठे गेली रिलायन्स, रिलायन्स आली. तर रिलायन्स पण बघू शकता, एक झोन काढला होता, तिथून ग्रीन कॅन्डल बघायला भेटते, पण बऱ्यापैकी पडलेली ही पण रिलायन्स कंपनी पण. इथून आता स्ट्रेंथ दिसली तर दिसली, नाहीतर उडत गेली. ठीक आहे. तर न्यूज बघू आता. तर जिओ पॉलिटिकल क्यूज बघितले तर ट्रम्प आता काही ऐकायला तयार नाही. ट्रम्पनी परत एकदा एक नवीन म्हणजे नकाशा जारी केला काल रात्री, म्हणजे नकाशा दाखवला की ज्याच्यामध्ये अमेरिका होता. इथं अमेरिकेमध्ये जो व्हेनेझुएला होता त्याच्यावरती पण अमेरिकेचा झेंडा दिसत होता आणि ग्रीनलँडवरती पण अमेरिकेचा झेंडा दिसत होता. म्हणजे हा क्लिअर कट संकेत होता की ट्रम्प जे ते ग्रीनलँड 100% काबीज करतील. मग त्याचं कॉन्सिक्वेन्सेस काही पण का असं ना. मग आता याच्यावरून आपण काय बघू शकतो, तर जर का ग्लोबल टेन्शन वाढणारच आहे, तर का नाही गोल्डमध्ये आत्ताच किंवा सिल्वरमध्ये आत्ताच थोडेसे पैसे जर का टाकून ठेवले. मी नाही म्हणत की अख्खा तुमचा पोर्टफोलिओच गोल्डमध्ये टाका, सिल्वरमध्ये टाका, पण निदान कमीत कमी अशा सिच्युएशनला 50% जरी टाकलं ना, तरी तुमचा पोर्टफोलिओ बऱ्यापैकी वाढेल. कारण गोल्ड किंवा सिल्वर 20-30% सहज देणार रिटर्न जर का ग्रीनलँड घेण्यात ट्रम्प यशस्वी ठरला. मी तर म्हणतो घेऊन द्या ग्रीनलँड, चांगलीच गोष्ट आहे मार्केटसाठी नाही, कमोडिटीसाठी. आणि जर तुमची SIP एखाद्या याच्यामध्ये चालू असेल तर ती तशीच राहून दे, SIPला हात लावायचा नसतो अशा वेळी. ठीक आहे. पण गोल्ड आणि सिल्वर तुमचा पोर्टफोलिओ 20-30%नी जर 50% पोर्टफोलिओची 50%, एक मिनटं परत एकदा एक्सप्लेन करतो. जर हा तुमचा पोर्टफोलिओ 100, याच्यातले 50 स्टॉक मार्केटमध्ये, 50 कमोडिटीमध्ये, आणि हे जर का 20-30% वाढले तर तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ 15%नी वाढतो आहे. वार्षिक 15%, काही दिवसांना, काही महिन्यांमध्ये अजून काय पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओला. ठीक आहे. तर 15% ही फार मोठी अमाऊंट झाली एखाद्या पोर्टफोलिओच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर असंच इन्व्हेस्ट करत राहा. तर नेक्स्ट येणारा मल्टीबॅगर जो आहे तो कॉपर असणार आहे, हे लिहून घ्या मी. ठीक आहे. तर कॉपरच्या एखाद्या कंपनीमध्ये पण तुमचा हात असून द्या, कारण की मल्टीबॅगर जर झाला ना, आपल्या पोर्टफोलिओची 5 ते 10%
व्हॅल्यू जरी असल्या मल्टीबॅगर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टेड असली तरी पण आपला पोर्टफोलिओ बऱ्यापैकी वाढतो. पोर्टफोलिओ वाढतो, मी पोर्टफोलिओला एवढं का बरं मान देते, कारण जेवढा तुमचा पोर्टफोलिओ मोठा तेवढी तुमची इन्कम जास्त. जर तुमचा पोर्टफोलिओ 1 CRचा वगैरे असेल त्याच्यावरती जाऊन महिन्याभरात तुम्ही महिन्याभरामध्ये तुम्ही 1 ते 2% काढताय, किंवा मग अगदी FD करून टाकली 1 करोडची, तरी पण वार्षिक तुम्ही 9-10 लाख रुपये सहज कमवताय पोर्टफोलिओवरती. लोकांचे 5 आणि 10 करोडचे पोर्टफोलिओ असतात. हे पोर्टफोलिओ कधी बिल्ड होतात, एक छोटी छोटी अमाऊंट साचून आणि ही छोटी अमाऊंट म्हणजे काय, हेच तुमचे एखाद्या रिसेशन आलं, एखादा बूम आला, त्याच्यामधले 15% जे पण प्रॉफिट आहे, गोल्डमध्ये कमवले, कशात कमवले, एखादा स्विंग घेतला, तेच हे हा तलाव तयार होत असतो. आणि हा तलाव एकदा का भरला, बऱ्यापैकी मोठा झाला, तुमची तहान भागवणे एवढा मोठा झाला का मग तो तुमच्या आयुष्यभराची ताण मिटून जाते. कारण याच्यामधून तुम्ही कंटिन्युअसली पैसे काढत पण राहता आणि याच्यातलं पाणी पण कमी नाही होत. ठीक आहे. तर आता हा तक्ता जो दिसतोय ना, हे शुगरचे प्राइजेस आहे. महाराष्ट्रामध्ये शुगर बघा 3700 रुपये क्विंटल आहे. ठीक आहे. तर साऊथ कर्नाटकामध्ये 400, सगळ्यात स्वस्त महाराष्ट्रामध्येच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये साखरेचं प्रमाण, शुगर आपलं प्रोडक्शन खूप जास्त आहे. थँक्स टू कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे 3 जे पण बाप जिल्हे आहेत ते खूप जास्त साखरेचं प्रोडक्शन करतात. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा पण बऱ्यापैकी करतो. आता मराठवाड्यामध्ये पाणी नाही, त्यांना प्यायला पाणी नाही, पण ते साखर कारखान्यांसाठी पाणी वापरतात ते. तर हे ते मराठवाड्यातल्या लोकांचं तर भाग्य म्हणावं काय म्हणावं, पण ते पण साखर निर्मात्यामध्ये त्यांचं पण कार्याचा वाटा आहे. तर हे एवढंच की शुगर प्रोडक्शनमध्ये ना महाराष्ट्राचं जर बघितलं, महाराष्ट्राची जेवढी जमीन शुगर प्रोडक्शनच्या खाली, त्याच्या दुप्पट जमीन UPची त्या प्रोडक्शनच्या खाली, तरी पण आपलं प्रोडक्शन सेम आहे. म्हणजे आपली प्रोडक्टिव्हिटी बघा किती जास्त आहे महाराष्ट्राची. आणि याचं सगळं श्रेय काही बाळासाहेब कोल्हे यांना जातं, शरदचंद्रजी पवार साहेब यांना जातं, किती म्हणा, पण ह्या लोकांनी जे पण फंडामेंटल बनवलं आहे महाराष्ट्राचं, ते त्यांनी त्याला तोडच नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांना तर अजिबात नाही. ठीक आहे. तर ही साखरेची प्राइजेस झाली, सहज आलं, ही वेबसाईट भेटली म्हणून दाखवलं. खाली अजून बघितलं तर करन्सी आणि कमोडिटी, आपल्या रुपया 91.5 मध्ये घसरलेला US डॉलरच्या विरोधात. ठीक आहे. तर देखील चांगली गोष्ट नाही आहे. अजून काही न्यूज मला तर नाही दिसत आहे. ठीक आहे, आजसाठी एवढंच. तर उद्याचं सकाळचं ॲनालिसिस मला वाटतं टाकायची गरज नाही, कारण आजच आपण निफ्टीचं सांगितलं आहे. जर निफ्टीने सस्टेन केली, वरती जाते, सस्टेन करून खाली जाते, त्याच्यानुसार जर का स्मॉल कॅपमध्ये आपण ट्रेड घेतला तर आपल्याला स्मॉल कॅपचं भविष्य माहिती आहे, कुठं बघायचं भविष्य निफ्टीमध्ये. ठीक आहे. हा आजचा गुरुमंत्र लिहून घ्या. अजून काही मला सांगायचं होतं तर मी आता विसरत चाललो आहे सध्या, माझ्या लक्षात येत नाही की मला काय सांगायचं आहे. हां, स्विंगमधले ट्रेड्स तर आपली ठीक आहे, ते पण डिसाइडेड आहे. ठीक आहे, सध्या माझ्या लक्षात येत नाही की मला काय बोलायचं होतं, बोलण्याच्या नादात मी विसरून गेलो. जर खूपच महत्त्वाचं असेल तर मी एखादी शॉर्ट बनवून टाकीन. तोपर्यंत राम राम. आणि हे चॅनल विनामूल्य आहे, तुम्हाला माहितीच आहे.